हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने, वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। जिस नाम की चर्चा सबसे कम थी, आखिर उसी नाम पर भाजपा ने मुहर लगा दी। जलगांव विधान परिषद चुनाव में बड़ा राजनीतिक ट्विस्ट देखने को मिला है। जलगांव विधान परिषद चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार नंदू महाजन ने अपना नामांकन दाखिल कर दिया है। इस दौरान राज्य के मंत्री गिरीश महाजन भी उनके साथ मौजूद रहे। नामांकन दाखिल होते ही जिले की राजनीतिक चर्चाओं को नया मोड़ मिल गया है। कालच उशिराने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि जळगाव विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने मला या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। मी प्रथम या ठिकाणी सर्व पक्ष नेतृत्वाचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की पक्षाचं काम 20 वर्षापासून अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मला या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहे। त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे खूप मोठे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। त्यांचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। उमेदवारीमध्ये खूप चुरशी होती, मात्र आपलं नाव याच्यात आलेलं आहे। शुभेच्छा, धन्यवाद। आपण बघतोय की भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे। देशभर नाही तर जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि या पक्षात माझ्यापेक्षाही अनेक चांगलं काम करणारी मंडळी आहे आणि जेव्हा पक्षाचं काम एखादी व्यक्ती करते तेव्हा अपेक्षा करणं हे क्रमप्राप्त आहे, परंतु पक्षाने काही निकष ठरवले असतील, मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे, पक्षाने काही निकष ठरवले असतील, त्या निकषात मी बसलो असेल म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे। नक्कीच ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती तेही अतिशय सक्षम असे उमेदवार या ठिकाणी होते, परंतु पक्षाने घेतलेला निर्णय आहे आणि भारतीय जनता पक्ष हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं या ठिकाणी काम करतो, त्यामुळे कुठलीही नाराजी वगैरे कोणाची नाही। सर्वच मंडळी ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती, त्यात केतकीताई असतील, त्यात अमोल शिंदे असतील किंवा आमचे ज्येष्ठ नेते गोविंद शेठ अग्रवाल असतील, आमचे मित्र नंदू अळवाणी असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी हजर होती आणि मोठ्या आनंदाने त्यांनी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यामुळे नाराजी वगैरह कुठलीच नहीं। पिछले कई दिनों से विधान परिषद चुनाव को लेकर अटकलों का बाजार गर्म था। राजनीतिक गलियारों में अलग अलग नामों की चर्चा हो रही थी। कयास लगाए जा रहे थे कि पालक मंत्री गुलाबराव पाटिल के पुत्र को मौका मिल सकता है। वहीं भाजपा की कई अन्य नेताओं के नाम भी सामने आ रहे थे और उनके समर्थकों द्वारा लगातार माहौल बनाया जा रहा था। लेकिन भारतीय जनता पार्टी ने एक बार फिर सभी राजनीतिक समीकरणों को पीछे छोड़ते हुए ऐसा फैसला लिया जिसकी चर्चा अपेक्षाकृत कम थी। जे मत या ठिकाणी आहे, विरोधी पक्षाला कुठेही थारा या ठिकाणी नाही आणि म्हणून इथला विजय हा 100% निश्चित आहे। फक्त आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल। राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत। त्या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे। एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही। महापालिकेची परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधान परिषद विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे। लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी अमित भाई यांच्यावर आहे। त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुती। पार्टी ने नंदू महाजन को विधान परिषद का उम्मीदवार घोषित कर दिया और इसके साथ ही सभी अटकलों पर विराम लग गया। अब सबसे बड़ा सवाल ये है कि क्या ये चुनाव बिन विरोध संपन्न होगा या फिर नंदू महाजन के सामने कोई अन्य उम्मीदवार मैदान में उतरेगा। जिले की राजनीति पर नजर रखने वालों की निगाहें अब आगामी घटनाक्रम पर टिकी हुई हैं। आखिर 19 तारीख को क्या तस्वीर सामने आएगी, इसका इंतजार अब पूरे जिले को है। ब्यूरो न्यूज इंडिया अब तक, जलगांव। भंगाळे गोल्ड जलगांव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।